आशिष पाटील. खूप आनंद होतोय मला, कारण की मला आठवतंय आपण असंच बोललो होतो की तू असा एक कार्यक्रम करतोय आणि तू येशील का चर्चेसाठी. तर मी म्हटलं येस, वाय नॉट. सुंदरी सखे साजनी. आणि लावणी प्रामुख्याने मला खूप आवडायला लागली, कारण मला असं वाटलं की लोक लावणीला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. इनिशियली पण मी जेव्हा कॉम्पिटिशन्स करायचो, लोकल कॉम्पिटिशन्स, एखादी मुलगी लावणी सादर करते तर तिला एका वेगळ्या नजरेने बघितलं जायचं, किंवा अरे ही लावणी डान्स करते असं मला वाटतं. आपण डायरेक्ट क्वेश्चन वरती येतोय, बट आपल्याकडे टाइम पण कमी आहे. असं काही नाहीये, मला कुठे जायचं. जसं मी म्हटलं की मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलं नाहीये, हे जग जाहीर आहे. ती जिंकणं हे वेगळी मुद्दा आहे, पण इतिहास जास्त लक्षात राहतो. म्हणजे तुम्हाला इतिहास रचता आला पाहिजे, आपल्याला रिअल वर्ल्ड आणि रील वर्ल्ड मधला फरक कळला पाहिजे. मला वाटतं मी डान्सर्सला कधी डान्सर्स बोलत नाही, मी त्यांना परफॉर्मन्स म्हणतो. आणि एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे. ओके सो त्या गेमचं नाव आहे ओळखा पाहू कोण. ओके, हे पहिल्यांदा होते माझ्यावर पॉडकास्टला की नाही, माझे डोळे बंद केले जात आहेत. अरे हे भेंडी, कांदा. डान्स नाही तर काय? डान्स नाही तर काय? काय? डान्स नाही तर काहीच नाही, डान्सच. कलाकार चर्चाबद्दल एक शब्द. करिझमॅटिक. कलर्स मॅचिंग. हो, कलर्स नाही, करिझमॅटिक. कलर्स मॅचिंग. सो सगळ्यात अवघड क्वेश्चन, रोहित की संस्कृती? वाव, मी खूप तसा शाय आहे. दादा तू कधी असा प्रँक वगैरे केलाय का? कोणाची मज्जा केली का? खूप बाबा. म्हणजे याच्यावरून तर लाजाळू आहे असं तर मी बोलू शकत नाही. त्याचं लावणी म्हटलं की लोक पदर घेऊन उलटे उभे राहतात, पण त्याची पण काहीतरी एक स्टोरी आहे. म्हणजे ना लावणी म्हटलं की डायरेक्ट आपण असं उलटे उभे राहतात की लावणी. खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना आणि तुमच्या संपूर्ण टीमला. सो गणपती बाप्पा.